माझं शिक्षण सर्व खेडेगावात झालेलं आहे. नंतर मग शेतामध्ये जायचं. मग येत असताना आईचं ते टोपलं असायचं डोक्यावर. बरोबर. मग तिचं काही ते आपल्या डोक्यावर घ्यायचं. मग 2-3 किलोमीटर शेत होतं आमचं हं. गावापासून. मग तिच्यासोबत यायचं. बरं. हे सगळं रुटीन 7वी पर्यंत हे सगळं रुटीन होतं. आणि माझे आई-वडील जे आहे की शेतामध्ये काम करायचं असेल, कुठं रोजानं काम करायचं असेल, अशा माध्यमातून आमचं सगळं हे कुटुंब सगळं चाललेलं आहे. या वयात तुम्ही जे शिक्षण घेता, जे संस्कार घेता, ते आयुष्यभर टिकतं. विद्यार्थी घडवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. हं. आज ते आई-वडिलांचं ऐकत नाहीत. तर शिक्षकांचं ऐकायला लावायचं. आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्यात. तर हे खूप बरं. चॅलेंजिंग वर्क आहे. वाटलं पाहिजे की मला स्कूलमध्ये जायचं. आज मुलांना बघा शाळेत जा म्हणलं की मुलं घरी रडत बसतात. बरोबर. मला नाही जायचं. माझे टीचर असं करतात. मला शाळा आवडत नाही. असं कधी वाटलं होतं ज्यावेळेस तुम्ही पुण्यात आले होते, एवढं मोठं प्रस्थापन उभं करू शकतो? शिकत असताना माझ्याकडे फिक्स जे आहे, एक पांढरा शर्ट होता आणि एक पांढरी पॅन्ट होती. बरं. आणि ती पांढरी पॅन्ट 100% पाठीमागून फाटलेली असायची. शिस्त, संस्कार, ज्ञान ह्या तिन्ही गोष्टी आम्ही देतोय. आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही द्यायचं, की शिक्षणाचं बाजारीकरण ज्यांनी करायचं त्यांनी केलं. पण चाटे शिक्षण समूहामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कधी दिसणार नाही. फक्त ॲडमिशन घ्यायचं आणि कॉलेज जायचंच नाही, हे सगळं मुळात चुकीचं आहे. तुम्ही कॉलेजमध्ये गेल्याशिवाय, स्कूलमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला शाळेचे संस्कार कसे मिळणार आहेत? ते फक्त ॲडमिशन घ्यायचं आणि दुसरीकडे एखाद्या कोचिंग क्लासला जाऊन बसायचं. हे मुळात चुकीचंच आहे. की आपल्या मुलाकडं इतकं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आता हातातून जर वेळ गेली, तर पुन्हा आपला मुलगा राहत नाही, आपला मुलगा ऐकत नाही. माझे आई-वडील लोकांचे विहीर फोडायला घ्यायचे. लोकांच्या विहिरीवर जायचे. तिथं लोकांची विहीर फोडत असताना दिवस घाम गाळायचे. मी ते सगळं बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर वास्तव कट्टा म्हटलं की अधिकारी हे एक समीकरण झालेलं आहे. परंतु हे अधिकारी घडतात कसे? याच्या मागची एक पार्श्वभूमी असते. आज आपण पाहतो की शिक्षण पद्धती काळानुरूप बदलत चाललेली आहे. आजची जी पिढी आहे, की आपण ज्याला म्हणतो 90s, यांनी सगळ्यांनी मराठी शाळांमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्यानुसार काळानुरूप परिस्थिती बदलत गेली, शिक्षण पद्धती बदलत गेली. परंतु या काळात जे शिकलेले आहेत, या काळामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ग्रामीण भागामध्ये, विशेषतः कुठेतरी ते इतिहास घडवताना दिसतात. आता वेगवेगळ्या क्षेत्रात इतिहास घडवत असतात. आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती अशीच एक हस्ती आहे, की ज्यांनी एक वेगळाच इतिहास या विद्यार्थ्यांसाठी, या महाराष्ट्रासाठी घडवलेला आहे. आपण पाहतो की जिल्हा परिषद शाळांनंतर इंग्लिश मिडियमच्या शाळा आल्या, कोचिंग क्लासेस आले, वेगवेगळ्या एज्युकेशन पद्धती बदलत गेल्या. परंतु कुठेतरी ग्रामीण भाग, बीड जिल्ह्यामधील केज जो तालुका आहे, त्या तालुक्यातील ग्रामीण भागातून पुण्यासारख्या ठिकाणी येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवणारे चाटे शिक्षण समूहाचे संचालक माननीय श्री फुलचंद चाटे सर आपल्यासोबत आहेत. सर वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर सरांविषयी सांगायचं झालं तर अतिशय हलाखीची आर्थिक परिस्थिती, तो काळ आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागात शिक्षण घेतलं आणि कुठंतरी आपण जे शिक्षण घेतलं याच्यापेक्षा चांगलं विद्यार्थ्यांना मिळावं या उद्देशाने हा चाटे शिक्षण समूह सुरू केला. आणि आज आपण पाहतो की पुण्यामध्ये प्रशस्त अशी त्यांची वास्तू आहे. आणि असा कुठला व्यक्ती नाही आहे, कुठला अधिकारी नाही, कुठला डॉक्टर नाही, कुठला इंजिनियर नाही की ज्याला चाटे शिक्षण समूह किंवा चाटे कोचिंग क्लासेस हे नाव माहीत नाही आहे. सर, खरं तर ग्रामीण भागातून पुण्यासारख्या ठिकाणी येऊन ह्या गोष्टी करणं सोपं नाही. मला वाटतं तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात फिरून ही संस्था उभी केली. हे रोपटं जे आहे ते वाढवलं, सगळीकडे त्याची मुळं पसरवली. खरं तर हे कसं वाढलं याच्यापर्यंत आपल्याला जायचं, याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे. परंतु मी जसा उल्लेख केला की ग्रामीण भागातील तरुण ज्यावेळेस पुण्याच्या ठिकाणी येतो आणि व्हिजन घेऊन येतो काहीतरी, तर ते एवढं सोपं नसतं. त्याच्यामागे काहीतरी पार्श्वभूमी असते. काय नक्की एकतर बीड, केज आपण पाहतो की दुष्काळी भाग आहे सगळं. काय परिस्थिती होती लहानपणापासून, जर तुमचा प्रवास ऐकायला आम्हाला आवडेल. अक्षरशः पाहायला गेलं तर प्रथम जे आहे की मी ज्यावेळेस माझा जन्मच हे एक खेडेगावात झालेला आणि मला काय असं एज्युकेशनचं बॅकग्राऊंड आहे वगैरे असं काही विषय नव्हता. तसं खेडेगावामध्ये तांबवा ह्या गावात झालं, केज तालुक्यामध्ये. पण तिथून खरं पाहायला गेलं तर माझ्या आयुष्याला कलाटणी ही माझे मोठे बंधू जे आहेत, प्राध्यापक गोपीचंद चाटे सर आणि मच्छिंद्र चाटे सर, या दोघांनी दिली. बरं. माझं शिक्षण सर्व खेडेगावात झालेलं आहे. 10वी पर्यंत शिक्षण माझं, 8वी पर्यंत शिक्षण माझं खेडेगावात झालं, जिल्हा परिषद शाळेला. बरोबर. माझं 9वी, 10वी, 11वी, 12वी माझं तालुक्याला झालं, केज तालुक्याला.
तिथं सुद्धा जे आहे की हे जाणं येणं वगैरे काही बस फॅसिलिटी वगैरे असल्या काही विषय नव्हत्या. चालत जायचं, आपलं यायचं, सायकलवर जायचं. यातून शिक्षण घेतलेले सगळ्या ह्या गोष्टी. परंतु हे शिक्षण घेत असताना जे खेडेगावचं वातावरण होतं, रोज सकाळी उठलं की शाळेत जायचं. नंतर संध्याकाळी दुपारी 5 वाजता, 5:30 वाजता वापस घरी आलं, की नंतर मग शेतामध्ये जायचं. मग येत असताना आईचं ते टोपलं असायचं डोक्यावर. बरोबर. मग तिचं काही ते आपल्या डोक्यावर घ्यायचं. मग 2-3 किलोमीटर शेत होतं आमचं गावापासून. मग तिच्यासोबत यायचं. बरं. हे सगळं रुटीन 7वी पर्यंत हे सगळं रुटीन होतं. कारण लहानपणी आई-वडिलांच्या छायेतून बाहेर निघायचं काही कारणच नव्हतं. बरोबर. आणि माझे आई-वडील जे आहे की शेतामध्ये काम करायचं असेल, कुठं रोजानं काम करायचं असेल, अशा माध्यमातून आमचं सगळं हे कुटुंब सगळं चाललेलं आहे. बरोबर. आणि त्यातून आम्ही हे शिक्षण घेऊन पुढे यायचं. म्हणजे माझ्या डोक्यात वैयक्तिक तर असं काहीच नाही की भविष्यामध्ये की आपल्या अशा काही गोष्टी काही शिक्षण संस्थामध्ये आपल्याला काम करायला भेटेल, आपण चांगले विद्यार्थी घडवू, असा विषय काहीच नव्हता. परंतु ह्या सर्व गोष्टीला जे आहे, एक चांगलं वळण देण्याचं काम, एक चांगल्या शिस्तीनं घडवायचं काम, एक संस्कारीने घडवायचं काम, हे माझे मोठे बंधू प्राध्यापक गोपीचंद चाटे आणि मच्छिंद्र चाटे यांनी केलं. म्हणून मला पुण्यामध्ये येता आलं. बरोबर. आणि म्हणून मला हे पुण्यामध्ये कोचिंग क्लास असतील, स्कूल असतील, कॉलेज असतील, या माध्यमातून हे सगळं आपल्याला व्यवस्थापनीय विद्यार्थी या माध्यमातून घडवता आले. अगदी बरोबर. नाही, खरं तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही सांगताय की बंधूंमुळे तुम्हाला संधी मिळाली वगैरे वगैरे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज तुम्ही या विद्यार्थ्यांमध्ये वावरताय, विद्यार्थ्यांना तुम्ही गाईड करत असताय. कारण तुमचे सेमिनार तुम्ही ज्यावेळेस बोलत असता त्यावेळेस हजारो विद्यार्थी तुमच्या समोर असतात. ज्यावेळेस ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही बोलत असतात त्यावेळेस बालपणीचं तुमचं शिक्षण आठवतं? हां, बालपणीचं सगळ्यात मुळात तर आजच्या पिढीला मी हे विद्यार्थ्यांना मी हमेशा सांगत असतो. आत्ताही मी येत असताना मी सांगितलं, की मी विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना बोलून आलो, की या वयात तुम्ही जे शिक्षण घेता, जे संस्कार घेता, ते आयुष्यभर टिकतं. बरोबर. हे टिकावं असतं. कारण खेडेगावामध्ये मी ज्यावेळेस सकाळी उठायचं, आईनं आपल्याला अंघोळ घालायची, दप्तर ते सगळं पिशवीमध्ये भरायचं आणि त्यावेळेस सुद्धा ते वही, पेन काय त्यावेळेस साधे पेन असायचे. पेन बी नसायचे, ते रिफिल असायचे. रिफिल नसलं त्यानं फक्त लिहायचं. बरं रिफिल लिहिताना बी ते वाकडी व्हायची. त्यात ती शाई संपायची. बरोबर. ते दाबून खाली आणायची. मग थोडं लिहायचं. यातून जे घडलेलं असतं माणूस व्यक्ती, जे मी स्वतः त्यात घडलो, हे मला त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. एका मुलाची अडचण काय असू शकते, एका आई-वडिलांची एक रिफिल घेऊन देण्यासाठी पैशाची अडचण काय असू शकते, हे मला चांगलं माहिती आहे. पण आज मुलांशी बोलताना मी कधीसुद्धा माझं भाषण मी कागदावर लिहिलंय, नंतर ते वाचून मी बोलायला लागलोय, हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीसुद्धा जे आहे, मी 97-98ला मी चाटे शिक्षण समूहामध्ये हे सगळं काम चालू केलं. त्यावेळेसपासून मी आज पण कधी कागदावर लिहून कधी बोललो नाही. बरं. त्या मनात त्या भावना असतात. येस. ते मनातून येतात. बरोबर. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी येतात ना, त्या लोकांना, विद्यार्थ्यांना अपील होतात आणि विद्यार्थ्यांना झालं पाहिजे, की यार हे आपण असं केलं. बरोबर. हे नॅचरल पण असला पाहिजे. येस. आर्टिफिशियल नाही. आज मुलांना ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की एक रिफिलसाठी पैसे मागताना एक काय परिस्थिती त्याची जाणीव होती. हो. आज ज्यावेळेस मुलं पालकांना पैसे मागतात किंवा तुम्हाला पैसे मागतात, त्यावेळेस कम्पेअर करता त्या गोष्टी? हां, प्रचंड कमी. ॲक्चुअली ज्यावेळेस कंपेअर केल्या जातात त्या गोष्टी, ज्यावेळेस मुलगा आज आपल्याकडे पैसे मागतो किंवा पालकांना पैसे मागतो कोणताही मुलगा, त्यावेळेस माझ्या हे लक्षात येतं, की ही पिढी घडणार आहे का उद्या चालून? इमिडिएटली आज आम्हाला ₹500 द्या, ₹1000 द्या, ₹2000 द्या. मला Apple फोन घ्यायचा आहे, मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे. मग ज्यावेळेस 90sच्या काळामध्ये जे विद्यार्थी घडलेले आहेत, तर त्यांचा एक कार्यकाळ बघा आणि आजचा कार्यकाळ बघा. आजच्या कार्यकाळातले विद्यार्थी कोणते घडतात? जे आई-वडिलांचं ऐकतात, शिक्षकांचं ऐकतात, त्यांच्या बरोबर. संस्कारात राहतात, Yes. ते घडतात. मग हे लक्षात येतं, की त्यावेळेस आपल्याला रिफिल घ्यायला पैसे नव्हती. नंतर माझ्या मते मी 5th-6thला गेलो, त्यावेळेस रेनॉल्ड पेन आला. हो. रेनॉल्ड पेन म्हणजे की सगळ्या ज्या श्रीमंत मुलं आहेत ना, त्यांच्या हाताने पेन. स्टँडर्ड होतं त्यावेळेस. स्टँडर्ड एकदम. मग त्यांच्या हाताने तो पेन वगैरे असं तसं. मग तो पेन तर मला 5वीला मी असताना पेन आला आणि त्याच्यानंतर मी 8वी, 9वी, 10वीत गेलो तर मला पेन भेटला. बरं. म्हणजे त्याच्यापेक्षाही दुसरे पेन चांगले असायचे, परंतु मिळत नव्हते. पण आई-वडिलांनी केलेलं कष्ट, आईच्या पिशवीमध्ये साधा ₹1 पण नसायचा. तर आपल्यालाच कळायचं, मी आईची पिशवी घ्यायची आणि बघायचं, त्यात तर काहीच नाही. मग आपण काय मागायचं? मग ही गोष्टींची जाणीव माणसाला जसा वयानं माणूस मोठा होत जातो, तसं त्याला ती जाणीव व्हायला लागते, की त्या ₹1चं महत्त्व काय? आईच्या पिशवीतला आपण ₹1 काढून घेत होतो, तर त्यावेळेचं महत्त्व काय?
या सगळ्या गोष्टी जाणवतात. म्हणून आजच्या विद्यार्थ्यांना बोलताना ती तळमळ आमच्यामध्ये येते. येस. असं मग 10वी नंतरचं शिक्षण कुठे झालं तुमचं? 10वी नंतर माझं 11वी-12वी माझं केजलाच झालं. बरं. आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर माझं SRT कॉलेज अंबाजोगाईला झालं. ओके. हां, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर जे आहे की नंतर माझ्या बंधूंनी मला इकडे बोलवून घेतलं. मग मी औरंगाबादला आलो. मग ग्रॅज्युएशन कशात केलं तुम्ही? माझं BA झालं. ओके. BA. त्याच्यानंतर मग मी पुढे आल्यानंतर शिक्षण चालू ठेवलं. मग बाकीच्या गोष्टी सगळे बाकीचे एज्युकेशन पूर्ण करत जे आहे की नंतर ह्या गोष्टी केल्या. अच्छा. पण त्यावेळेस असं नाही वाटलं की अरे आपण एकतर खेडेगावातले, आपल्या न्यूनगंड असतो आपला की पुण्यासारख्या ठिकाणी जायचंय, आपल्याला जमणार आहे का? अशा काही भावना होत्या त्यावेळेस? नाही, माझ्या बंधूंनी मला सांगितलं, गोपीचंद चाटे सरांनी मला सांगितलं होतं की मला त्यांनी खूप शिस्त काय लावून दिली होती की एक तर पहिली गोष्ट की मला त्यांनी सांगितलं की तुझ्या कामासाठी तुला मी पाठवतोय ते काम प्रामाणिकपणे चांगलं झालं पाहिजे आणि तुझ्या हाताखाली तुला 5 माणसं 10 माणसं हँडल करता आले पाहिजेत. बरोबर. त्यांची तळमळ मला पहिल्यापासूनच माझ्याविषयी होती की हा चांगला घडला पाहिजे. आणि मी त्यांचा पहिल्यापासून दिवसापासून आजपर्यंत आदर तोच आहे, ती भीती तीच आहे. कारण माणसाला घडायचं असेल तर कोणाची तरी एक भीती लागते येस. किंवा आदर लागतो. हे 2 गोष्टी असल्या पाहिजे. आदरयुक्त भीती. आदरयुक्त भीती असली पाहिजे. पण ज्यावेळेस मला पुण्यात पाठवलं तर पुण्यामध्ये काय होणार आहे किंवा पुण्यात किती लोक हुशार आहेत हे मला कुठं माहिती होतं? हे मला माहित नव्हतंच ना. बरोबर. म्हणजे आपल्याला कोणी आडवेल, कोणी आपल्याला काही कमी लेखेल हा काही विषय नव्हता आपल्याला. मनामध्ये एक गोष्ट होती की मला जी जबाबदारी दिली ती पार पाडायची, ते मला काम करायचं. ते मला प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं. मी ज्यावेळेस 8वीच्या वर्गात बोलायला जायचो त्यावेळेस मी न्यूजपेपरमधले काही लेख वाचायचो. बरं. आणि ते वाचून नंतर मुलांना मी सांगायला जायचो. मुलं माझी वाट बघायची की आज सर येणार तर आज काहीतरी आम्हाला एखादी स्टोरी सांगतील. मग मी 8वीच्या ए स्टँडर्डच्या वर्गावर जाऊन मी त्यांना स्टोरी सांगायचो. यातून मी तयार झालो. पहिले 10 मुलं, 20 मुलं, 50 मुलं, 100 मुलं, आज हजारो लोक. त्यातून सुरुवात झालेली. बरोबर. तुमचा रोल काय असायचा नक्की त्यावेळेस? रोल माझा की विद्यार्थ्यांना जे आहे की काउन्सिलिंग करणं. काउन्सिलिंग करणं म्हणजे काय? अभ्यास कसा केला पाहिजे, त्यानंतर आईवडिलांचं कसं ऐकलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करत असताना मित्रपरिवार कसा असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची चाटे पॅटर्न आपला आहे. आम्ही चाटे पॅटर्नमध्ये कशी मुलांची तयारी करून घेतो हे सगळं समजून सांगायचं त्यांना. बरं. विद्यार्थ्यांना. कारण ज्यावेळेस पालक येतात माझ्या मुलाकडून तुम्ही काय करून घेणार हे ऐकतात, हे समजून घ्यायचं असतं त्यांना. मग ते सगळी माहिती त्यांना द्यायची. अच्छा. मग हा प्रवास कसा होता? चाटे कोचिंग क्लासेस पासून आज तुम्ही शिक्षण समूह उभा केलाय पूर्ण. ॲक्च्युली मी ज्यावेळेस कोचिंग क्लासमध्ये काम करायला चालू केलं ना मला ती एक जिद्द चिकाटी होती. मी सकाळी रोज ठरवायचं की हां आज या गोष्टी करायच्या. ती सवय मला आज पण आहे. बरं. की काय करायचं आज काय काय. मग सकाळी गेलं की ऑफिसमध्ये गेलं मी औरंगाबाद, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर सांगली. सांगलीमध्ये मी काउन्सिलिंग करायची विद्यार्थी पालकांना आल्यानंतर. ते काउन्सिलिंग करत असताना माझा आवाज काउन्सिलिंग करताना वाढायचा. बरं. आणि वाढलं म्हणजे काय की मी त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्यायचो. मी काय बोलतोय कळत नव्हतं. परंतु हे मी जे सांगतोय हे पालकांना समजलं पाहिजे की हे मुलासाठी किती गरजेचं आहे. बरोबर. पण तो अनुभव म्हणजे की माझ्या मनामध्ये इतकं जिद्द चिकाटी भरलेली असायची की जे आज मी ठरवलेलं आहे माझ्याकडे पालक आले की ते समाधानी 100% होऊन गेले पाहिजे, हीच भावना असायची. दुसरं काहीच भावना नव्हती की हे आलेले पालकांना मला काही वेगळं सांगायचंय, मी सांगतोय ते होणार आहे का नाही, जे सांगतोय ते झालंच पाहिजे. आणि आज पण आहे, मी जे करतो, जे बोलतो, सांगतो ते 100% करतो. क्या बात आहे. मग हे आधीच ठरलं होतं तुमचं त्याच वेळेस की पुढे जाऊन आपल्याला स्कूलिंगमध्ये जायचं किंवा कॉलेज सुरू करायचं? एज्युकेशन फील्डमध्येच काम करायचं हे ओके. पहिल्यापासून आहे. बरं. कारण आमचं मी ज्यावेळेसपासून काम करतो त्यावेळेस मी सगळे एज्युकेशन फील्डमध्येच आहे. अच्छा. त्यामुळे हे विद्यार्थी घडवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. आज ते आईवडिलांचं ऐकत नाहीत, तर शिक्षकांचं ऐकायला लावायचं आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्यात. तर हे खूप चॅलेंजिंग वर्क आहे आणि ही पिढी उद्याची घडणारी ही खूप मोठं जबाबदारीचं काम आहे. क्या बात आहे. असं पण मला एक सांगा की ज्यावेळेस स्कूल असतं, कॉलेज असतं, बऱ्यापैकी एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो त्यांच्या बिल्डिंगचा ठरलेला किंवा त्या शाळेचा एक फॉर्मॅट असतो, त्या पद्धतीत ते बनलेलं असतं. तुमची जी काही पुण्यामधली स्कूल आहे ती मी बरेच वेळा पाहिलेली आहे. मग ते कुठेतरी असं वाटतं की फॉरेनमध्ये आल्यासारखं वाटतं ती स्कूलकडे पाहिल्यानंतर. काय नक्की म्हणजे विजन काय होतं त्याच्या मागचं तुमचं? नाही, काय झालं होतं की मी 2012, 13, 14ला मला असं फिरायची सवय होती. तर माझ्या मित्रांसोबत जे आहे की मी गेलो होतो युरोपमध्ये. त्या ठिकाणी मी नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स मी या ठिकाणी फिरलो.
फिरल्यानंतर मी जायचं आणि प्रत्येक वेळेस फोटो काढायचे मी. बरं. फोटो काढायचे. अशी एक बिल्डिंग आपण शाळेची बांधली पाहिजे, अशी एक बिल्डिंग बांधली क्या बात पाहिजे. म्हणजे डोक्यात ते होतं. डोक्यात ते होतं. हं. हां. तर ते इतके फोटो काढून आणले होते मी. तर मग 16-17ला 14-15ला योगायोगानं जी आहे की संधी आली. त्याच्यानंतर म्हटलं मग आपण करायचं ते अशा पद्धतीने करू, की ज्या स्कूलमध्ये गेल्यावर पालकांना बसावं वाटलं पाहिजे. बरं. विद्यार्थी बसेल, पण पालकांना, की पालक आल्यानंतर तिथं रिसेप्शनला बसतील. त्याच्यानंतर कॅबिनमध्ये जातील, काउन्सिलरसोबत चर्चा करतील, मुलाच्या प्रगतीविषयी चर्चा करतील. माझा मुलगा घरी काय करतोय, हे त्या काउन्सिलरसोबत चर्चा करतील. काय केलं पाहिजे माझ्या मुलानं? तो कुठं कमी पडतोय? माझ्या शिक्षकांना मी सांगितलं, की तुम्ही मुलाची कंप्लेंट कधी नाही केली पाहिजे. तो कमी कुठं पडतोय त्यासाठी काय करायचं? मग ते सविस्तर बसून चर्चा करतील. नाहीतर तिथं बी आलं, की पालक मोबाईलवरच बघत बसतील, असं काही विषय मी ठेवलाच नाही. मोबाईल खाली जमा करून घ्यायचा आणि वर गेल्यानंतर जे तुमचे सर्वात आयुष्यामध्ये मोठी पुंजी आहे, सगळ्यात मोठं तुमचं जे काही सर्वस्व आहे, ते तुमचे मुलं आहेत. मग एक्झॅक्टली. तुम्ही त्यांच्यासाठी वेळ द्या. आणि मग स्कूलमध्ये आल्यावर आपल्या पाल्याच्या प्रगतीविषयी अकॅडमिकली पूर्ण चर्चा करतील. असं वातावरण ते तुम्हाला करायचं होतं. बरं. आणि मुलाला वाटलं पाहिजे, की मला स्कूलमध्ये जायचं. आज मुलांना बघा शाळेत जा म्हणलं, की मुलं घरी रडत बसतात. बरोबर. मला नाही जायचं. माझे टीचर असं करतात. मला शाळा आवडत नाही. हे असं होतं. पण तिथं येणारा मुलगा हा खूप उत्साहाने येतोय. आणि आतमध्ये आल्यावर त्याला वाटलं पाहिजे, की मी कुठच्या वेगळ्या ठिकाणी आलोय. क्या बात. एक हायटेक लेव्हलला मी उभी केली. आता लोकांना वाटेल, की एवढ्या हायटेक लेव्हलची संस्थेची गरज आहे का? जिथं हे ब्रेन सायलेंट राहिलं पाहिजे, माइंड सायलेंट राहिलं पाहिजे. ती गोष्ट करावं वाटली पाहिजे, शिकावं वाटलं पाहिजे, आवड तयार झाली पाहिजे. तसं ठिकाण मुलांना उपलब्ध करून द्यावे लागेल ना आपल्याला. बरोबर. मग ती हां, ठीक आहे. त्यावेळेस मिळत नव्हतं, पण आता मिळतंय ना, तर आपण ते मुलांसाठी उपलब्ध करून दिलं पाहिजे. म्हणून मी तसे स्कूल जे आहे ते उभी केली. क्या आता माझ्याकडे पुण्यामध्ये जे आहे, की शिवापूरला जे आहे, एक रेसिडेन्शियल कॅम्पस आहे. तिथे हा काय चालतं? 5-6 एकरमध्ये आहे. खेड शिवापूर. खेड शिवापूरला. बरं. तिथं 1st to 12 आहे. ओके. इंग्लिश रेसिडेन्शियल आहे. बरं. 5वी ते 12वी हं. इंग्लिश मीडियम आहे. रेसिडेन्शियल आहे पूर्ण. ओके. महाराष्ट्रातला विद्यार्थी तिथं येतोय आणि तिथं येऊन स्वतःचं भविष्य घडवतोय. तिथं ना मी मोबाईल अलाव केलाय, ना सोशल मीडिया आहे. विद्यार्थी सकाळी 5:30ला उठल्यापासून संध्याकाळच्या 11 वाजेपर्यंत मिनिटाचं नियोजन करून दिलंय. बरं. म्हणजे आज तशी एक संस्था आम्ही उभी केलेली आहे पुण्यामध्ये. म्हणजे आज हे युरोपियन इन्फ्रास्ट्रक्चरचे पुण्यामध्ये तळ जायला संस्था उभी केलेली. तिकडं शिवापूरला आज रेसिडेन्शियल कॅम्पस उभा केलेला आहे. आज महाराष्ट्रातल्या मुलांसाठी पण उपलब्ध केलंय आणि आज पुण्यातल्या लोकांसाठी सुद्धा उभं केलेलं आहे. बरोबर. असं कधी वाटलं होतं ज्यावेळेस तुम्ही पुण्यात आले होते, एवढं मोठं प्रस्ताव आपण उभा करू शकतो? नाही, ॲक्च्युअली मी सांगितलं ना तुम्हाला, की याला साथ त्याच्यानंतर सपोर्ट जे लागतो, हा लागतोच. कारण माझे दोन्ही बंधू जे आहेत, की शिक्षणामध्ये नावपूर्ण असल्यामुळे जे आहे, की तो फ्रीडम त्यांनी दिला आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत असतात. बरोबर. असं कधी ज्यावेळेस आता आपण सांगितलं, की तुम्ही एका छोट्याशा खेडेगावातून येता. ज्यावेळेस आत्ता तुम्ही गावाकडे जाता, त्यावेळेस समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? हा प्रचंड वेगळा असतो आता त्यावेळेस मी खेडेगावात ज्यावेळेस होतो, माझ्या गावी तांबवा गाव आहे, केजपासून 5 किलोमीटर अंतरावर तांबवा गाव आहे. तिथं मी शिकत असताना माझ्याकडे फिक्स जे आहे, एक पांढरा शर्ट होता आणि एक पांढरी पॅन्ट होती. आणि ती पांढरी पॅन्ट 100% पाठीमागून फाटलेली असायची. बरोबर. प्रत्येक वेळेस आईनं ती शिवायची. आता तेच वापरल्यामुळे झिरझिर व्हायची. पुन्हा आईनं शिवायची. आपल्या गावाकडे ठिगळ लावून म्हणतात, तसं त्या आईनं करायचं. मग त्यावेळेस जे आहे, आपण चालताना, येताना, जाताना, इकडं-तिकडं आपल्याला जे आहे, की सरक बाजूला आहे, अरे हे असं कर, हे तसं कर, ह्याला मागासारखा रे. म्हणजे मी खेळायला जात असताना सुद्धा माझे जर 1-2 मित्र सोडले, तर मला खेळायला कोणी घेत नव्हतं. बरं. मला खेळायला कोणी घेत नव्हतं. का बरं? दुर्लक्षित प्राणी कसा असतो एखादा, गरीब असं आपले हे काय ह्यासारखा दुसऱ्या बाजूला. अशा पद्धतीनं असतं. पण तिथं जे आहे, काही माझे मित्र चांगले होते. तर ते मित्र माझे हमेशा जे आहे, त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे त्यांनी मला हमेशा जवळ करायचं, चांगलं. मग त्यांच्यासोबत मी राहायचं तसं. मग त्यांच्यामुळं मला कधी-कधी घ्यायचं. असं. पण आज ज्यावेळेस गावात जातो, मला स्वतःला अभिमान वाटतो, की याच गावातून आपण घडलेलो आहेत. या गावात जे आहे, की आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्या रस्त्याने चालताना मला प्रत्येक गोष्ट आठवते. मी आजही त्या गावात चौकात गेलो, की माझी आई तिकडून वाट बघते. हे मला कळतं, हे मला वाटतं. आज माझी आई नाहीये. पण तिथं गेल्यावर मला सगळं दिसतं ते. हे बालपण असतं. बरोबर. जे आईनं घडवलेलं आहे, ज्या वडिलांनी घडवलेलं आहे.
हे सगळ्या गोष्टी. पण आज गावी गेल्यानंतर जो मान सन्मान आहे, सगळ्या गोष्टींचा लोकांचा आज आशीर्वाद मिळतो, हे खूप एक वेगळी भावना असते. बरोबर. या सगळ्या गोष्टी भावनेचा खेळ आहे. म्हणजे भावनेचा त्या खेळ आहे. भावना अजूनही जागृत आहेत. तुम्हाला त्या हो. सगळ्या गोष्टीची आठवण करून आहे. देतात. आणि शेवटी गावाशी नाळ तुमची जोडलेली आहे हो. असं म्हणायला हरकत नाही. आहे. कारण आज आपण पाहतो गावातून एकदा जर बाहेर पडले तर कुणाला काही त्याच्याशी घेणं देणं राहत नाही. बरोबर. सर, तुमचा खूप मोठा अनुभव आहे याच्यामध्ये. तुम्ही महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचलात. असं वाटतं का की आज शिक्षण पद्धती पूर्णपणे बदललेली आहे आणि त्याचं बाजारीकरण होतंय कुठेतरी? शिक्षण पद्धतीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं की पवित्र क्षेत्र म्हणून शिक्षण क्षेत्राकडे बघितलं जातं. येस. आणि एक गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल की तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन द्यायचं असेल हं. तर तुम्हाला पैसा लागणारच आहे. बरोबर. आपलं स्वतःचं घर चालवायचं असेल येस. तर आपला पैसा लागतोच आहे. हं. आणि क्वालिटी एज्युकेशन द्यायचं असेल की ज्या एज्युकेशनमुळं तो विद्यार्थी उद्याचं स्वतःचं भविष्य घडवणार आहे, शून्यातून विश्व उभं करणार आहे. आज एखाद्या घरामध्ये जर अत्यंत गरिबी असेल, दरिद्री असेल घरामध्ये, आपण हे सगळं बदलू शकतो फक्त शिक्षणामुळं. बरोबर. पण ज्या शिक्षण संस्था, आज आमचा चाटे शिक्षण समूह, हं. आज चाटे शिक्षण समूहाच्या अंतर्गत आम्ही स्कूल, कॉलेज, क्लासेस, प्री-स्कूल सगळं चालवतोय. आमचा हेतू स्पष्ट आहे, स्वच्छ आहे. आम्ही जी फीस ठरवलेली आहे, मग ती स्कूलची असेल, कॉलेजची असेल, क्लासेसची असेल, त्यामध्ये आम्ही जे घेतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि एज्युकेशन, क्या बात आहे. शिस्त, संस्कार, ज्ञान ह्या तिन्ही गोष्टी आम्ही देतोय. आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही द्यायचं. तो विद्यार्थी उद्या समाजामध्ये कुठेही गेला तर तो टिकला पाहिजे. बरोबर. म्हणजे एका पालकांनी उदाहरण सांगतो की एका मुलाला सांगितलं की बेटा तू शहरात जा आणि थोडे साहित्य घेऊन ये. त्याला ₹500 दिले. तो बसमध्ये बसला आणि वाटेत गेल्यावर त्याला काय कळालं, कंडक्टर म्हणला तिकीट घेते, म्हणलं हे ₹500 दिले, मला तिकीट फक्त ₹10, तो ₹500 द्यायला सुट्टे नाहीयेत, उतर खाली. त्याला एका स्टॉपला उतरलं खाली खेडेगावच्या आणि तिथून त्याने वडिलांना फोन केला की बाबा मी कंडक्टरने मला सुट्टे पैसे दिले नसल्यामुळे मला तिकीट नाही दिलं, मला खाली उतरलं, आता मी काय करू? म्हणले बाबा बाळा तुझी चूक नाही, मी तुला ते व्यावहारिक ज्ञानच दिलं नाही कधी. एक्झॅक्टली. तू काय कर, तू आता उतरलास ना, तिथं बाजूला कुठेतरी एखादी बेकरी असेल, एखादं हॉटेल असेल, दिसतं का? म्हणलं हा बाबा इथे बेकरी आहे, तिथे जा म्हणले आणि ₹50चा केक घे, बिस्किट घे, काहीतरी घे आणि पैसे सुट्टे तुला मिळतील आणि मग तू बसमध्ये बस आणि मग तू तिकीट काढून पुन्हा शहरात पोहोच. बरोबर. चाटे शिक्षण समूहामध्ये शिस्त, संस्कार, ज्ञान, व्यावहारिक ज्ञान आणि याच्यासोबत संस्कार दिले जातात. क्या बात आहे. आणि म्हणून तुम्ही जे म्हणले की शिक्षणाचं बाजारीकरण, की शिक्षणाचं बाजारीकरण ज्यांनी करायचं त्यांनी केलं, पण चाटे शिक्षण समूहामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कधी दिसणार नाहीत. आम्ही स्वतः चाटे शिक्षण समूहामध्ये आज पुण्यामध्ये आमच्या 22 सेंटर्स आहे चाटे कोचिंग क्लासेसचे, 7 ते 8 स्कूल आहेत, एक रेसिडेन्शियल कॉलेज आहे. मी सांगतो की मी कित्येक विद्यार्थ्यांना आज सुद्धा फ्रीमध्ये एज्युकेशन देतोय. हे बोलत असताना ज्या लोकांना मी देतोय त्यांना जाणवत असेल. क्या बात आहे. बऱ्याच जणांचे वडील नाही आहेत, त्यांचं शिक्षण मी करतोय. ग्रेट. ज्यांची आई नाही, वडील नाही, त्यांचं शिक्षण मी करतोय. आणि हे सर्व मुलं गेल्या 20 वर्षापासून मी आज पण त्या गोष्टी करत आहो. सगळे मुलं माझ्या संपर्कात आहेत. ग्रेट. असं आहे. म्हणजे आजच्या कलियुगात आजही सामाजिक भावना तुम्ही टिकून ठेवताय. समाजामधल्या अनेक लोकांना ह्या गोष्टी माहिती आहेत की चाटे शिक्षण समूह, फुलचंद चाटे, गोपीचंद चाटे या गोष्टी 100% समाज हिताच्या करतात आणि म्हणून आज आमच्या संस्था टिकून आहेत. ग्रेट. हे जे संस्थेतून बाहेर पडतात, कुठेतरी उच्च पदावरती जातात, हे असे लोक भेटतात परत? सगळे संपर्कात असतात. अनेक विद्यार्थी माझे IAS आहेत, IPS आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, लॉयर आहेत, आर्किटेक्चर आहेत, CA आहेत, सर्व पदावर एकही क्षेत्र असं नाही की त्या ठिकाणी विद्यार्थी नाही आणि हे सगळे संपर्कात असतात. अभिमान वाटतो त्यांना? खूप अभिमान, खूप अभिमान. मी मुंबईमध्ये मी चाललो होतो. माझ्या मते 2002 पासून ते आजपर्यंत माझ्या गाडीचा एकच नंबर आहे. तर विद्यार्थ्यांनी गाडीचा नंबर ओळखला. मी गाडी पुढे माझी ड्रायव्हर गाडी चालवत होता, मी साईडला बसलो होतो आणि पाठीमागून एक पोलीस पळत पाठीमागेत होता. बरं. आणि आल्यानंतर त्यांनी गाडी माझी बाजूला घेतली. म्हणले गाडी बाजूला घ्या. म्हणलं काय झालं साहेब? तर म्हणले 2 मिनिट थांबा, आमचे साहेब यायला लागलेत. आणि ते मागून आले नंतर आणि ते मग माझ्या पाया पडले. म्हणले सर मी तुमचा विद्यार्थी म्हणले. क्या बात आहे. 2006च्या बॅचचा. ते मला ओळखलं नसेल पण तुम्ही मला खूप घडवलेलं आहे. माझ्याकडून फीज भरणं होत नव्हती, तुम्ही मला मदत केलेली. आणि माझे आईवडील नेहमी म्हणायचे याला सरांना जाऊन भेट, पण मला जमलं नाही. पण आज मी तुमच्या गाडीचा नंबर ओळखला आणि आज मी तुम्हाला भेटलो. शिक्षकाची खरी धनदौलत ही असते. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? नक्कीच. खरं तर
ह्या सामाजिक भावनेतून ह्या ज्या गोष्टी तुम्ही करताय त्याच्यामुळे आज लोक ती जाणीव ठेवतायत. आणि अर्थातच मी जो शब्द वापरला बाजारीकरण, अर्थात तुमच्या तोंडून पण ते आलं, काही करत असतील ते करतात आणि ह्या गोष्टी होत आहेत. आपण वास्तव कट्ट्यावरती बोलतोय, वास्तव आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सर, मी जसं 2-3 वेळा उल्लेख केला, एज्युकेशन सिस्टीम बदलते, शिक्षण पद्धती बदलते. आज आपण पाहिलं तर 10वी पर्यंत म्हणजे 8वी पर्यंत परीक्षाच नव्हत्या. हो हो त्याच्यानंतर 10वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. 11वी 12वीला कुठेतरी कोचिंग क्लासेसला जायचं, कॉलेज करत नाहीत. बरोबर. हो. म्हणजे कॉलेजला ऍडमिशन घेतलं जातं आणि इकडे क्लासेस लावले जातात. तुम्ही एका बाजूला म्हणताय की बाबा तुमच्या चाटे कोचिंग क्लासेसमध्ये किंवा चाटे शिक्षण समूहामध्ये आम्ही व्यवहार ज्ञान देतो, बाकीचं ज्ञान देतो. पण जर समजा एखाद्या कोचिंग क्लासेसला डायरेक्ट फक्त त्या परीक्षा पास होण्यासाठी जर ऍडमिशन विद्यार्थी घेत असेल तर त्याला ह्या गोष्टी मिळत असतील? पहिली गोष्ट तर हे फक्त ऍडमिशन घ्यायचं आणि कॉलेज जायचंच नाही, हे सगळं मुळात चुकीचं आहे. तुम्ही कॉलेजमध्ये गेल्याशिवाय, स्कूलमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला शाळेचे संस्कार कसे मिळणार आहेत? एक्झॅक्टली. तुम्ही संस्कार, मी काय म्हटलं तुम्हाला की चाटे शिक्षण समूहामध्ये शिस्त, संस्कार, ज्ञान दिलं जातं. बरोबर. हे आम्ही सगळं एका ठिकाणी देतोय ना. पण जे होतं बाहेर की फक्त ऍडमिशन घ्यायचं आणि दुसरीकडे एखाद्या कोचिंग क्लासला जाऊन बसायचं, हे मुळात चुकीचंच आहे. म्हणजे आज चाटे शिक्षण समूहाच्या स्वतःचे कॉलेजेस आहेत 11वी 12वीचे. ते विद्यार्थी आमच्याकडेच शिकतो. बर. त्याला आम्ही कुठं दुसऱ्याच्या नावाखाली बसवत नाही. बरं, पाठीमागं जे आहे गव्हर्नमेंट हे केलं होतं की अशा इंटिग्रेटेड बॅचेस वगैरे इकडं तिकडं वगैरे चालवता येणार नाहीत. पण स्वतः आमचे स्वतःचे कॉलेजेस आहेत. पण ज्यावेळेस विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन बसतो ना, 50 पोरात बसतो, 60 विद्यार्थ्यात बसतो, ते चर्चा, विनिमय सगळ्या गोष्टी होत राहतात. बरोबर. आणि या होणं गरजेचं आहे. पण ऍक्च्युअली कॉलेजमध्ये दिलं गेलं पाहिजे. यासाठी बाहेर जे आहे की आणखीन एखादा कॉलेज टाईप करायचं आणि त्या कॉलेजला टाईप केलं की मग त्या क्लासवाल्याने सांगायचं की तुम्ही त्या कॉलेजला जायची गरज नाही, आम्ही सगळं बघू, तुम्ही फक्त आमच्याकडून शिका. हे चुकीचं आहे. बरोबर. आमच्याकडं चाटे शिक्षण समूहात 11वी 12वीचे कॉलेजेस आहेत. आम्ही कॉलेजमध्येच, कॉलेजच्या वेळेमध्येच त्यांना पूर्ण CET JEE नीटचा सिलेबस शिकवतो. बर. आणि आता काय झालंय की पालकांचा प्रॉब्लेम झालाय, विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झालाय. काय, जर विद्यार्थ्याला नीटला स्कोरिंग चांगलं नाही मिळालं तर त्याला मेडिकल ऍडमिशन मिळत नाही. येस. JEEला CETला स्कोरिंग नाही झालं त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत नाही. मग पालक ही पर्याय शोधतात. मग काहीतरी जाहिरात बघायची, काहीतरी कोणतरी बघायचं, तो क्लास मोठा असेल, हे क्लास मोठा असेल, मग ते पोरगं बी कोणाचं तरी ऐकतं, माझा मित्र तिकडे गेला मग तिकडंच जायचं. या गोष्टी होत राहतात आणि रिझल्ट आल्यावर कळतं, पालकांना कळतं की माझं पोरगं रोज सकाळी कॉलेजला क्लासला जात होतं पण तिथपर्यंत पोहोचतच नव्हतं. बापरे. तो बाहेर फिरत होता, मॉलमध्ये जायचा, थिएटरमध्ये जायचा, मित्रांसोबत जायचा आणि रिझल्ट आल्यावर मग मुलं रडत बसतात, पालकांना ब्लॅकमेल करतात. बरोबर. आणि पालकांना ब्लॅकमेल म्हणजे काय की बाबा मी 11वी 12वीत अभ्यास केला नाही, मला माफ करा, पण कसंही करून मला मेडिकल ऍडमिशन मिळून द्या. बर. मी अभ्यास मेडिकल ऍडमिशन मिळून द्या म्हणजे काय, तुम्ही जे घर राहतात ते घरी का, माझं डोनेशन भरा, माझी फीस भरा. आणि पालक मुलासाठी करतात ते. आई म्हणते आपल्या आयुष्यामध्ये मुलंच महत्वाचे, बाकीचं काय महत्वाचं आहे. बरोबर. मुलं स्वतःच्या आईवडिलांना राहत्या घरातून बाहेर काढतात, घर विकतात, इमोशनल ब्लॅकमेल करून. आणि आईवडील दुसऱ्याचे तर काम करतात आणि ह्याची फीस भागवतात. म्हणून मी सकाळी विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणलं की तुम्ही आईवडिलांना ब्लॅकमेल करू नका किंवा कुणासाठी करू नका, तुमच्या आईवडिलांसाठी करा. येस. आणि म्हणून सध्याचा काळ कसा आहे की तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर तुमचा 5 तास 6 तास हे तुम्हाला CET JEE नीट एंट्रन्सचा सिलेबस तिथं शिकवलाच गेला पाहिजे. बरोबर. आणि तेच आम्ही चाटे शिक्षण समूहामध्ये पूर्ण कॉलेजेसमध्ये करतोय. क्या बात आहे. हा आमचा उद्देश स्पष्ट आहे. येस. सर, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता तुम्ही आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलंय, हजारो विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेलेत. काय वाटतं की जनरल विद्यार्थ्यांच्या काय चुका होत्या त्याच्यामध्ये? चुका म्हणजे की आताचा जो विद्यार्थी पाहायला गेलं, जसं तुम्ही मला सांगितलं की आता माझ्या बॅचला तुम्ही 90ची बॅच म्हटला, माझी 10वी 92ला झाली, 90 बॅच होती. त्यावेळेस आई वडिलांच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. बरोबर. शिक्षकांच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. जे सांगतील ते ऐकायचं. आपल्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत ते सांगतील ते ऐकायचं. ही भावनाच होती. घरामध्ये आजी होते, आजोबा होते, सगळे होते संस्कार द्यायला. आज कोण आहे? मी आजच्या पिढीचं तुम्हाला सांगतो की आई वडील सकाळीच घराच्या बाहेर पडतात जॉबला. येस. पुण्यासारख्या शहरात राहायचं म्हटलं तर फक्त वडील कमवतात आणि बाकीचे 3-4 लोक बसून खातात, त्यांचे खर्च भागवायचे एवढं पॉसिबल नाही ना.
जर मग मुलाची शाळा सकाळी 8 वाजता असेल, 9 वाजता असेल, 10 वाजता असेल, आई वडील सकाळीच बाहेर पडले, तर पोरगं घरी काय करतं मग? मोबाईल मोबाईल. घेतं आणि मोबाईल घेऊन नको त्या गोष्टी बघत बसतं. बरोबर. हे पालकांना सध्याच्या कंडिशनला जे आहे कळत नाही का? तर घर खर्च भागवायचे, घर चालवायचे, घर घेतलं त्याचे हप्ते भरायचे, गाडीचे हप्ते, पॉलिसीचे हप्ते, सगळे हप्तेच आहेत ना, मग यासाठी करावं लागतं. परंतु Yes. एक काळ असा असतो की कुठंतरी आजच्या काळामध्ये मी पालकांना सांगेन की आपल्या मुलाकडं इतकं लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा हातातून जर वेळ गेली तर पुन्हा आपला मुलगा राहत नाही, नाही. आपला मुलगा ऐकत नाही, तो एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलेला असतो, चुकीच्या मित्रपरिवाराच्या आहारी गेलेला असतो आणि खूप चुकीच्या गोष्टी करायला लागतो. आणि पालकांना त्यावेळेस फक्त डोक्याला हात लावून घेतल्याशिवाय काही पर्याय नसतो. बरोबर. म्हणून पहिली गोष्ट चाटे शिक्षण संवाद आम्ही स्कूल, कॉलेज, क्लासेस हे सगळे स्कूलमध्ये पहिली प्रायोरिटी दिली एज्युकेशन आणि डिसिप्लिन. क्या बात आहे. की जे कुठंच पाहायला भेटत नाही आता. कुठंच नाही तुम्हाला पाहायला भेटणार. मी आपल्या चाटे स्कूलमध्ये, पुण्यामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये तुमच्या मुलाचा स्क्रीन टाइम कमी झाला पाहिजे याच्यावर काम करतोय. बरं. मोबाईल तुम्ही कमी वापरला पाहिजे याच्यावर काम करतोय. बरं. आई वडिलांचं ऐकलं पाहिजे याच्यावर काम करतोय मी. तुम्ही कंटिन्यू जे आहे की अभ्यासाला बसलं पाहिजे, 3-3 तास बसला पाहिजेत. शिक्षकांनी अभ्यास करून घेतला पाहिजे. तुम्ही मोठ्यांचं ऐकलं पाहिजे आणि तुम्हाला करिअर दिसलं पाहिजे. याच्यावर प्रत्येक स्कूलमध्ये, चाटे स्कूलमध्ये काम केलं जातंय सध्या. क्या बात आहे. ह्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः करताय. हो, हो, हो. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना काय आता तुमचं क्लासेस आहेत, स्कूल आहे, कॉलेज आहे. पुढचं विजन काय? आमचं विजन क्लिअर आहे. आमचे दोन्ही बंधू आहेत, हं. गोपीचंद चाटे सर, मिलिंद चाटे सर, यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. 12th पर्यंतचे एज्युकेशनच विद्यार्थ्यांना स्ट्रॉंग बनवू शकतं. बरोबर. जसं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, येस. तसं तुम्ही 12वी पर्यंत विद्यार्थ्याला डिसिप्लिननं घडवा, तो आयुष्यामध्ये कोणतेही शिखर पार करेल. बरोबर. म्हणून आमचं 12वी पर्यंत एज्युकेशन स्ट्रॉंग करणं, त्या विद्यार्थ्यांना घडवणं, चांगला समाज घडवणं आणि विद्यार्थ्यांना उद्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी CBSE, ICSE, स्टेट बोर्ड या लेवलचं एज्युकेशन त्यांना चांगलं देणं. हेच सगळ्यात महत्वाचं हेच आहे महत्वाचं आणि ते तुम्ही करताय. हे चालू आहे. बरं, आता कुठे कुठे तुमच्या संस्था कुठे कुठे? पुण्यामध्ये आता कोचिंग क्लासेसची जवळजवळ 22 शाखा आहेत, हं. पूर्ण पुण्यामध्ये आहेत. त्यानंतर एक आमची चाटे स्कूल, तळजाई स्कूल आहे, जसं बरोबर. तुम्ही म्हणतात की येस, ती मी जे पाहिलेली. स्कूल बांधलेले आहे ते चाटे पब्लिक स्कूल तळजाई आहे. कात्रजला ST इंग्लिश मिडियम स्कूल चाटे स्कूल आहे. ओके. शिवापूरला आमचं रेसिडेन्शियल आहे BA चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, ओके. जे की 5th to 12 रेसिडेन्शियल आहे. तिथं CET, JEE, नीटचा सिलेबस शिकवला जातो. एक खराडीला आहे चाटे स्कूल नावानं. अशा पुण्यामध्ये अशा एवढ्या आमच्या संस्था आहेत. क्या बात आहे. मग तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून पण काउन्सिलिंग वगैरे केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना तुम्ही आजपर्यंत मार्गदर्शन करता, तुम्ही पालकांना भेटत असतात. ह्या एकंदरीत सगळ्या अनुभवावरून पालकांना काय संदेश द्याल शेवटी? पालकांना संदेश की सर्वात मोठी प्रॉपर्टी हे आपले मुलं आहेत. बरोबर. पालकांचं वय वाढत जातं, मुलं पण मोठ्या वयानं होत जातात, पालक थकायला लागतात. जोपर्यंत पालक, वडील जोपर्यंत स्ट्रॉंग आहेत, तोपर्यंत आपल्या मुलाला उभं करा. येस. आपल्या मुलाला चांगलं शिक्षण द्या, चांगलं नॉलेज द्या आणि चांगल्यात चांगली शिक्षण संस्था द्या. तुम्ही फक्त चांगली संस्था म्हणजे कुणीतरी कुठंतरी एखाद्या मुलाला पाठविलं म्हणून तिकडं पाठवायचं ही भावना करू नका. ज्या ठिकाणी मुलाचा अभ्यास करून घेतला जातो त्या शिक्षण संस्थेतच मुलांना टाका. येस. जिथं शिस्त संस्कार दिले जाते तिथंच मुलांना टाका. कारण आता ज्ञानापेक्षा शिस्त संस्काराची गरज आहे अगदी बरोबर. आणि हे चाटे स्कूलमध्ये प्रत्येक ठिकाणी दिलं जातं. क्या बात आहे. आमचं विजन पूर्ण क्लिअर आहे. उद्याचा सक्षम विद्यार्थी घडवायचा असेल तर 1st स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण नक्कीच. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्या की आपला मुलगा काय करतोय, कुणासोबत उठतोय, कुणासोबत बसतोय, काय करतोय, त्याच्या बॅगमध्ये काय काय आहे. पालकांनी प्रत्येक दिवसाला मुलांची बॅग चेक करा. अविश्वास नाही. आमच्या मुलाला चुकीच्या गोष्टीपासून आम्ही रोखलं पाहिजे. आणि सगळ्यात घातक संगत असते. बरोबर. तुम्ही कुणासोबत राहताय, कुणासोबत बोलताय, ही गोष्ट खूप घातक असते. पण आपल्या मुलांची, मी मुलांनाही संदेश देईल की तुमच्या सर्वात जास्त जवळचा मित्र तुमचे वडील आणि आईच असले पाहिजे. दुसऱ्या मित्राची गरजच नाही. येस. हा घरातच संदेश मित्र शोधले पाहिजेत. घरातच मित्र आहेत आपल्या. आपली बहीण, आपल्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी काय करा, बहिणीला मैत्रीण माना ना बरोबर. आणि बहिणीनं भावाला मित्र माना. 2 आई वडिलांना तुम्ही मित्र माना ना. तुम्हाला कुठे फिरायला जायचं, मुलगा म्हटला पाहिजे आई जरा चल फिरून येऊ बाहेर आपण. मुलगी म्हटली पाहिजे भैया दादाचा जरा बाहेर फिरून येऊ आपण, मला पिक्चर बघायला जायचं, जा की आई वडिलांसोबत. तुम्हाला बाहेरचे मित्र का लागतात? येस.
बाहेरच्या मित्रांची गरज काय? तुम्हाला कोण तिथं बाहेर चांगलं सांगणार आहे? तुमचं चांगलं झालेलं हे दुसऱ्या कुणाला चांगलं वाटणार आहे? म्हणून बरोबर. शिक्षण संस्थांची सर्वात मोठी जबाबदारी हे चांगल्या विद्यार्थ्यांना चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक सांगणं. एक्झॅक्टली. आणि अर्थात ते कुठं होताना दिसत नाही, पण आज ऐकून बरं वाटलं की तुमच्याकडे त्या गोष्टी होत आहेत. सर, आजच्या पॉडकास्टच्या शेवटी आज आपण तुम्ही आज बोलताय, हे तुम्ही मला वाटतं 98 पासूनची ही सगळी मेहनत आहे, ह्या सगळ्या गोष्टी करताय. पण आजच्या या क्षणाला आज तुम्ही एका उंचीवरती आहात. त्या उंचीवरून ज्यावेळेस वरून खाली पाहता, त्यावेळेस मागे डोकावता तुमच्या भूतकाळाकडे, त्यावेळेस काय वाटतं? नाही, भूतकाळ तर कसं आहे की तसा भूतकाळ आहे म्हणून तर आजचा आपला दिवस आजचे चांगले असे आहेत. येस. पण भूतकाळ हा पूर्ण त्रासदायकच असतो. कारण ज्या संघर्षातून पुढे यावं लागलं असतं, ज्या घटना आपण पाहिलेल्या असतात, आपण ज्या परिस्थितीमध्ये आई-वडिलांना कष्ट करताना पाहिलेलं असतं. माझे आई-वडील लोकांचे विहीर फोडायला घ्यायचे, बरं. लोकांच्या विहिरीवर जायचे. तिथं लोकांची विहीर फोडत असताना दिवस-दिवस घाम गाळायचे. मी ते सगळं बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी. आणि आज ज्यावेळेस मी ₹100 खर्च करतो, त्यावेळेस त्या ₹100 माझ्या वडिलांनी दिवसभर घातलेलं आहे ना. ₹60 रोज असायचा, ₹25 रोज असायचा आईला. मग ते तेवढं दिवसभर कमवायचे आणि त्यांच्या कमाईतून मला शिक्षण भेटलेलं आहे. तर हे शिक्षण मी वाया कसं जाऊ देऊ? बरोबर. मग ती जाणीव आहे. येस. आणि त्या जाणीवेतून मी आज सुद्धा विद्यार्थी घडवतोय. माझ्याकडे येणारा विद्यार्थी हा तुमच्याकडे टाकला बिघडून गेला, मला दाखवा माझ्याकडे एखाद्या आला, तुम्ही सांगेल त्याला की तू कुठं चुकलास. माझे शिस्त संस्कार चुकणार नाही कधी. मी आज चाटे पब्लिक स्कूल जी उभी केली, शिवापुराचे कॅम्पस उभा केलाय, कात्रजला स्कूल आहे. ह्यातून विद्यार्थी घडवणारच मी. बरोबर. मी 100% घडवतो ते विद्यार्थी. आणि पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. या Yes. माहेरघरात विद्यार्थी घडतो. फक्त त्याला योग्य वळण द्यावं लागतं, वेळेत द्यावं लागतं. वेळ काळ ह्या सगळ्या गोष्टी आपण ओळखल्या पाहिजे. बरोबर. तुम्ही सांगितलं की आई-वडील काम करायचे. कधी 10वी पर्यंत तुम्ही गावाकडेच होते. तुम्ही स्वतः कधी अभ्यास काम करायला जात हो, होते असं? हो, हो. ॲक्चुअली कसं आहे की माझं शरीर जे आहे की मी गावी असताना माझं शरीर लाल, उन्हात लाल व्हायचं सगळं. बरं. आणि मग मला माझे आई-वडील काम लावत नव्हते. मला का की मी सावलीला मला बसवायचं. ते उन्हानं माझं शरीर लाल व्हायचं सगळं. बरं. मग कधी-कधी त्या अंगावरची स्किन निघायची. अशी परिस्थिती सगळी असायची. मग संध्याकाळी आल्यावर आईने की माझ्या हेल्थला मलम लावायचा. थोडं थंड पाण्यानं थोडं शेकायचं. बर्फ काढायला तर फ्रीज कुठं घरात होतं. माठामध्ये थंड पाणी. बरोबर. तेव्हाला कपडापासून त्याने शेकायचं. माझे सगळे अंगावरची स्किन निघायची उन्हामुळं. ह्या सगळ्या गोष्टी. पण एका बाजूला मी 8वी, 9वी, 10वी ला असताना वाटायचं की आई-वडिलांना मदत करावी. परंतु मदत करायला गेलं तर मला सहन होत नव्हतं. बरोबर. ऊन लागायचं सगळं. आणि आई-वडिलांचं ते कष्ट बघायचं. माझे दोन्हीकडून कुचंबना व्हायची. माझ्या हातात एकच होतं, की ज्यावेळेस मी 2 गोष्टी करायला लागेल, ₹2 कमवायला लागेल, त्यावेळेस माझ्या आई-वडिलांना मी सुख देईल. म्हणून मी माझ्या आई-वडिलांना जे आहे ना, मी सगळं त्यांचं खायचं-प्यायचं सगळं साहित्य मी इथून घेऊन जायचं. बरं. इथून त्यांना जे साखर लागायची, तांदूळ लागायचे, पीठ लागायचं सगळं मी इथून घेऊन जायचं. असं. अच्छा. हे मी माझ्या आई-वडिलांची काळजी खूप घेतली. म्हणजे अर्थातच प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या पाल्याने काहीतरी केलं पाहिजेत आणि ते सुखाचे दिवस त्यांच्या नशिबी हो. आले पाहिजेत. ते शेवटी त्यांनी जे कष्ट केलं, त्या कष्टाचं हे चीज आपल्याला म्हणावं चीज लागेल. आणि त्यांनी बघितलं हे सगळं, की हे उभं राहताना त्यांनी सगळं हो पाहिलं. त्यांनी बघितलं. त्यांनी बघितलं ह्या गोष्टी. हो. ते कधी पुण्यात यायचे? पुण्यात आले तसे, पण त्यांना एवढं कुठं कळायचं काय? पण त्यांना एकच होतं, की माझं पोरगं चांगलं आहे, याला चांगलं कमवतंय, चांगलं व्यवस्थित आहे. त्यांना जे पाहिजे ते मी द्यायचं. हे सगळ्या गोष्टी करायच्या. माझ्या आईचं एकदा काय झालं, ते बाजारात गेली हं. आणि बाजाराला गेल्यानंतर जे आहे, की तिचं गळ्यातलं मंगळसूत्र बसमध्ये कोणतरी तोडून घेतलं बरं. आणि मला नंतर रडत-रडत सांगायला, की माझं मंगळसूत्र तुटलं, हं. मग चोरून नेलं, हे केलं, ते केलं. म्हणलं काही काळजी करू नकोस. म्हणलं मी तुला सकाळपर्यंत पाठवतो. मी त्याला आज 5 वाजता त्याचं चोरीला गेलं गळ्यातलं. मी सेकंड डेला दुसऱ्या दिवशी जे आहे, हे त्याच्या लगेच पाठवलं गावी आणि तिच्या गळ्यात ते असू द्या म्हणलं. ते आणि असायचं किती 1 तोळा, अर्धा तोळा एवढंसं. म्हणजे आईला त्यावेळेस जाणीव झाली, की माझं पोरगं काहीतरी चांगलं चांगलं कमवतंय. म्हणजे त्यांच्या कष्टाचं ते चीज झालं. झालं. नक्कीच सर, खरं तर आज तुमचे जे काही व्हिजन आहेत आणि तुमचे जे विचार आहेत, जे विद्यार्थ्यांप्रती असतील किंवा पालकांना तुम्ही जे काही सल्ले देत होतात, याच्यावरून खरंच चाटे शिक्षण समूह जो काय आहे, याच्यामध्ये विद्यार्थी घडतात आणि कशा पद्धतीने घडतात, हे या पालकांपर्यंत, या विद्यार्थ्यांपर्यंत जाणं गरजेचं होतं. म्हणून खरं तर हा आजचा पॉडकास्ट. कारण आज मी जसं सांगितलं, की मला त्या एक्झाममध्ये 1 मार्क पडण्यासाठी शिकवलं जातंय. बरोबर. ना कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेज लाईफ जगता येते, ना त्याच्यातून तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांना शिकता येत आहेत. बरोबर आहे. फक्त मार्क पाडायचेत म्हणून कॉलेजला ॲडमिशन घेणे आणि
क्लासेस करणे आणि बरोबर मग बाकी गोष्टी तुम्ही सांगितल्यात. बरोबर पण खरं तर तुमच्यासारखे जर मार्गदर्शक असतील तर निश्चित एक योग्य दिशा या समाजाला मिळू शकते. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, तुमचा प्रवास मांडला, कारण खरंच खडतर प्रवास होता. ग्रामीण भागातून पुण्यामध्ये येऊन हे सगळं उभं करणं एवढं सोपं नव्हतं, पण ते तुम्ही करून दाखवलं. तुम्ही एक आदर्श उदाहरण या तरुणाईसाठी ठरताल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. धन्यवाद सर. थँक्यू.